हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18, श्लोक क्रमांक 53. विलसंती महाभोगैर विशंती गिरिगह्वरान निरस्तकल्पनाधीरा अबद्धा मुक्तबुद्धयः. भावार्थ: कल्पना विकल्पना मुक्त, बंधनमुक्त, स्वतंत्र बुद्धीचा धीर वीर ज्ञानी कधी महाभोगात विलास करतात, तर कधी गिरिकुहरांमध्ये अरण्यवास करतात. ज्ञानी योगियांचे सर्वसामान्य जनांना अचंबित करणारे असे आचरण होत असते. अष्टावक्र मुनी सांगतात की कल्पनारम्य जगताच्या अतीत पोहोचलेले, भौतिक जगताची कसलीही भीडभाड संकोच न बाळगणारे, सदा मुक्त असलेले, भौतिक बुद्धीच्याही अतीत अतर्क्यात पोहोचलेले असे ज्ञानी योगी कधी विलासात रममाण झालेले आढळतात, तर कधी रानावनात, गिरिकुहरात, अरण्यात निवास करताना आढळतात. हे लोक या भूतलावर दिसून येत असले तरी ते येथे वास्तव्य करत नसतात. त्यांचे आचरण येथे सर्वसामान्यपणे आढळणारे असे नसते. ते सदा त्यांच्या विश्वात निवास करत असतात. येथे श्लोकामध्ये महाभोगातील विलास किंवा गिरिगह्वरान याचा अर्थ ह्या भौतिक जगताला अपेक्षित असाच घ्यायचा आहे. कारण वर वर्णन केलेल्या ज्ञानी योग्यांना महाभोगविलास किंवा अरण्यातील विजनवास यात काहीही फरक असत नाही. ते दोन्हीही ठिकाणी त्यांच्याच विश्वात बुडी घेतलेले असतात. त्यांना फरक होत नाही. ते श्रीखंड आणि पिठले उदरभरण या एकाच हेतूने खातात. त्यात त्यांना जराही चव नसते. ते राजवस्त्रे आणि छाटी वस्त्र नेसायचे म्हणून नेसतात. त्यात त्यांना जराही स्वारस्य नसते. ते महालात आणि झोपडीत निजायची जागा म्हणून निसतात. त्यात त्यांना जराही फरक असत नाही. आचार्य विनोबा भावे भूदान चळवळ चालवत असत. त्यांना गावोगावी जमीन दान मिळत असे. या भूदानामधून त्यांच्याकडे हजारो हेक्टर जमीन जमा झाली होती. त्यावेळी ते स्वतःला भारतातील सर्वात मोठा जमीनदार असे म्हणवत असत. स्वामी राम यांच्याकडे 2 छाट्या, 2 भांडी, 1 पिशवी, एखादी फाटकी सतरंजी, काही पुस्तके अशी स्थावर आणि जंगम मालमत्ता होती. तरीही ते स्वतःला सम्राटांचे सम्राट म्हणत असत. कारण सम्राटाप्रमाणेच त्यांची एकही अशी गरज किंवा इच्छा नव्हती की ती पूर्ण होत नव्हती. कारण काही इच्छाच नव्हत्या. योगी असल्यामुळे रंक, राव, आबालवृद्ध, पुरुष, महिला, राजे, सम्राट त्यांना झुकून नमस्कार करत. ते सार्वभौम होते. कारण ते अजात शत्रू होते. कोणीही त्यांच्या विरुद्ध नव्हते. एकदा एक राजा अरण्यात शिकारीला गेला होता. त्याला तेथे एका झाडाखाली एक साधू शांतपणे बसलेला आढळला. राजा त्या साधूच्या पाया पडला आणि अदबीने त्याला म्हणाला की साधू महाराज, येथे अरण्यात राहण्यापेक्षा आपण माझ्या महाली पाहुणचार घ्यावा. साधू म्हणाला की ठीक आहे, चला. राजाने त्या साधूची एका महालात पलंग, गाद्या, उशा, पांघरुणे, नोकर चाकर, सुग्रास खाणेपिणे, रेशमी कपडे इत्यादी अशी फार उत्तम व्यवस्था केली. साधू मोठ्या समाधानात तेथे राहू लागला. कित्येक महिने झाले तरी साधू राजमहालातून निघण्याचे नाव काढीना. 1 वर्ष झाले तेव्हा राजाने स्वतःच साधूला विचारले की आपण वर्षभर येथे मोठ्या विलासात राहत आहात. आपण येथून जायचे नाव काढत नाही. मग आपण आणि आम्ही यात फरक काय आहे? साधू म्हणाला, राजा, मी तुझा 1 वर्ष पाहुणचार घेतला
आता तू 1 वर्ष माझा पाहुणचार घे, म्हणजे तुला आपल्यातील फरक समजेल. चल माझ्याबरोबर. साधू झपाझप चालू लागला. राजा त्याच्या पाठोपाठ कसा तरी भरभर चालत होता. साधू राजधानी सोडून अरण्यात गेला. त्याने झाडावर मचाण बांधले, कंदमुळे आणली आणि राजाला म्हणाला, चला जेवण करायला. जेवण करून मोठ्या समाधानात साधू मचाणावर आडवा झाला आणि घोरू लागला. साधू झोपल्याची खात्री झाल्यावर राजाने तेथून हळूच काढता पाय घेतला. हरिओम.